सिग्नल हिरवा झाला, पण एक आई अजूनही 27 वर्षापासून थांबलेली आहे. तिचा मुलगा आजही येणार आहे असं तिला वाटतं. ही आजी वेडी नाही, ती एका शहीद सैनिकाची आई आहे आणि ती अजूनही त्याची वाट बघते. पुण्यातील स्वारगेट चौकात भर दुपारचे 12 वाजले होते. उन्हाचा कडाका भयंकर होता. चौकातला लाल सिग्नल हिरवा झाला. गाड्यांचे इंजिन जोरात रेव झाले आणि ट्रॅफिक पुढे सरकणार तेवढ्यात अचानक एक 75 ते 80 वर्षाची म्हातारी आजी झेब्रा क्रॉसिंगच्या बरोबर मधोमध येऊन उभी राहिली. तिच्या अंगावर एक अत्यंत जुनी आणि विटलेली नऊवारी साडी होती. हातात एक कापडी पिशवी होती. ती आजी स्वारगेट बसस्थानकाकडे जाणाऱ्या गाड्यांकडे अत्यंत बावरलेल्या नजरेने बघत तिथेच उभी होती. एका क्षणात सिग्नलवर भयंकर गोंधळ उडाला. गाड्यांचे कर्कश हॉर्न वाजू लागले. "ओ आजी, बाजूला व्हा, आम्हाला कामाला जायचं आहे." एका कारवाल्याने काच खाली करून वैतागात ओरडले. एका रिक्षावाल्याने तर थेट शिवीच हासडली. "डोळे फुटलेत का? गाडी खाली आल्यावर म्हातारे आम्हाला जेलमध्ये अडकवणार." प्रत्येकजण फक्त हॉर्न मारत होता आणि तिला शिव्या देत होता. पण 100 गाड्यांच्या त्या गर्दीतून एकही माणूस गाडीवरून खाली उतरला नाही. अखेर सिग्नलवर सर्वात मागे असलेल्या सिद्धार्थ नावाच्या एका IT तरुणाने आपली दुचाकी थेट भर रस्त्यात उभी केली. मागच्या गाड्यांच्या शिव्यांकडे दुर्लक्ष करत तो धावत त्या आजीजवळ गेला. त्याने अत्यंत प्रेमाने त्या आजीचा सुरकतलेला हात पकडला आणि तिला गाड्यांच्या गर्दीतून सुरक्षितपणे पदपथावर म्हणजे फुटपाथवर एका झाडाच्या सावलीत आणले. सिद्धार्थने स्वतःच्या बॅगमधली पाण्याची बाटली काढून आजीला दिली. "आजी, कुठे जायचं आहे तुम्हाला? भर रस्त्यात उभं राहतं का कोणी धडक मारली असती तर सांगा मला, मी सोडतो तुम्हाला घरी." सिद्धार्थने अत्यंत काळजीने विचारले. आजीने पाणी प्यायले. तिच्या चेहऱ्यावर कोणतीही भीती नव्हती, उलट एक अत्यंत निरागस आणि वेडी आशा होती. ती हसून म्हणाली, "नाही रे बाळा, मला कुठेच जायचं नाही. मी माझ्या राजूची वाट बघते. त्याचे ST आत्ताच येईल बघ." "राजू कोण? तुमचा मुलगा?" "होय, तो बॉर्डरवर असतो ना फौजेत. आज सुट्टीतून गावी येतोय तो. त्यानेच पत्रात लिहिलं होतं की आई, तू बरोबर 12 वाजता स्वारगेटच्या चौकात थांब. मी तिथूनच तुला सोबत घेऊन जाईन. हे बघ, मी त्याच्या आवडीची पुरणपोळी करून आणली या डब्यात. त्याला खूप भूक लागली असेल." आजीने आपल्या फाटक्या पिशवीतून एक छोटा स्टीलचा डबा अत्यंत अभिमानाने सिद्धार्थला दाखवला. सिद्धार्थच्या चेहऱ्यावर हसू आले. "बरं आजी, पण तुमचा राजू दिसतो कसा? मी बघतो ST स्टँडवर जाऊन." आजीने थरथरत्या हाताने पिशवीच्या आतल्या कप्प्यातून प्लॅस्टिकच्या कव्हरमध्ये गुंडाळलेला एक जुना फोटो बाहेर काढला आणि सिद्धार्थच्या हातामध्ये ठेवला. "हा बघ माझा लेक, एकदम रुबाबदार दिसतो." सिद्धार्थने त्या फोटोकडे पाहिलं. फोटो एका तरुण फौजीचा होता, ज्याच्या अंगावर लष्कराचा गणवेश होता. पण सिद्धार्थची नजर त्या फोटोच्या खाली एका पांढऱ्या कागदावर टाईप केलेल्या अक्षरांवरती गेली. ते अक्षर वाचताच सिद्धार्थच्या अंगावर सरसरून काटा आला. त्या फोटोखाली ठळक अक्षरात लिहिलं होतं, "शहीद कॅप्टन राजेंद्र शिंदे, वीरमरण, कारगिल युद्ध 1999." तो शब्द सिद्धार्थच्या मेंदूत एखाद्या विजेसारखा शिरला. त्याने नजर वर करून त्या म्हाताऱ्या आजीकडे पाहिलं. तिचा राजू कारगिल युद्धात 27 वर्षापूर्वी शहीद झाला होता. तो तिरंग्यात गुंडाळून कधीच या मातीत मिसळून गेला होता. पण वयोमानामुळे या आईला अल्झायमर नावाच्या विस्मरणाच्या आजाराने ग्रासलं होतं. तिचं मन आजही 27 वर्षापूर्वीच्या त्या दिवसात अडकून पडलं होतं, ज्या दिवशी तिचा लेक सुट्टीवर येणार होता. ज्या रस्त्यावरून आज हजारो लोक स्वातंत्र्याचा उपभोग घेत सुसाट वेगाने गाड्या पळवत होते, त्याच रस्त्यावर या स्वातंत्र्यासाठी स्वतःचं रक्त सांडणाऱ्या एका शूरवीराची आई गेली कित्येक वर्ष हातात डबा घेऊन कधीही न येणाऱ्या STची मूकपणे वाट बघत होती आणि लोक तिला शिव्या घालत होते. सिद्धार्थच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. त्याने तो फोटो अत्यंत आदराने आजीच्या हातात परत दिला. तो आजीला काहीही बोलला नाही. त्याने आजीला तुझा मुलगा आता कधीच येणार नाही हे वास्तव सांगण्याचा कोणताही शहाणपणा केला नाही. तो शांतपणे रस्त्यापलीकडच्या टपरीवर गेला. त्याने एक गरम चहाचा कप विकत आणला आणि आजीच्या हातात दिला. त्यानंतर सिद्धार्थ भर रस्त्यात त्या झाडाखाली अत्यंत मुकाट्याने खाली वाकला आणि त्याने त्या म्हाताऱ्या वेड्या आईच्या पायावर आपले डोके टेकवले. त्याने आपली दुचाकी चालू केली. त्याने हेल्मेटची काच खाली ओढली, जेणेकरून त्याचे वाहणारे अश्रू कोणाला दिसू नयेत. सिद्धार्थ अत्यंत जड अंतकरणाने गाडी चालवत पुढे निघून गेला आणि मागे एका झाडाखाली एक आई
हातामध्ये डबा आणि डोळ्यात आशा घेऊन पुढच्या लाल सिग्नलवर थांबणाऱ्या एस.टी. बसची अत्यंत शांतपणे वाट बघत उभी राहिली. ज्या जवानांमुळे आपण सुरक्षित झोपतो त्यांच्या कुटुंबाची समाजाकडून होणारी फरफट बघून आपण माणुसकी हरवत चाललोय का? सिद्धार्थच्या या कृतीबद्दल तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.